Hello my dear students, welcome to the mental ability class of chapter puzzle test. So today is the last lecture of the chapter of puzzle test and not the chapter of puzzle test, this is the last lecture of the comparison type of questions. ठीक आहे. सो चॅप्टरचा एक नाही आहे, पझल टेस्ट या चॅप्टरचा एक नाही आहे, तर त्या चॅप्टरमध्ये जो आपण टाईप डिस्कस करतोय कंपॅरिझन टाईप ऑफ क्वेश्चन्स हा त्या टाईपचा आजचा लास्ट क्लास असेल. ठीक आहे. सो मागच्या क्लासमध्ये तुम्ही पाहिलं असेल दोन क्वालिटीवरचे आपण जे एक्झाम्पल घेतलं होतं की 5 to 6 पर्सन्स होते आणि 6 पर्सन्स एका क्लबचे मेंबर आहेत आणि वेगवेगळे गेम्स खेळतात आणि त्याच्यावरून आपल्याला दोन पॉसिबिलिटीज भेटल्या होत्या. जे काही ऑर्डर फाइंड आउट करत होतो अरेंजमेंट त्यांच्या हाईटवरून त्यांच्या गेम्सवरून, तर तिथून आपण दोन ऑर्डर्स भेटले होते आणि आन्सर काढलं होतं. परत आणखीन एक क्वेश्चन पाहिला होता की त्या क्वेश्चनमध्ये नवीन कॉन्सेप्ट आपल्याला पाहायला भेटला की ए इज नॉट ॲज टॉल ॲज बी. याचा मिनिंग कसा घ्यायचा. ठीक आहे. ए इज नॉट ॲज टॉल ॲज बी. तर ए हा तितका उंच नाही जितका बी आहे. ए आणि बी इक्वल असणार नाही, पण याच्यामध्ये आणखीन करेक्ट करून सांगता येतं की ए इज नॉट ॲज टॉल ॲज बी, म्हणजेच बी हा ग्रेटर आहे आणि ए हा स्मॉल आहे. बीची हाईट ही एपेक्षा ग्रेटर आहे. ठीक आहे. तर हे आपण मागच्या क्लासमध्ये या टाईपचे क्वेश्चन्स पाहिले होते. जे नवीन कॉन्सेप्ट सापडतात, जे नवीन एक्झाम्पल्स मला माझ्याकडे आहेत ते मी या ठिकाणी तुमच्यासोबत डिस्कस करतोय. तर आज या ठिकाणी हा एक एक्झाम्पल आहे. या एक्झाम्पलमध्ये काय वेगळं आहे याचे अरेंजमेंट लगेच करता येते, पण वेगळं काय आहे एक्झाम्पलमध्ये, कारण की पहा यावरून हे क्वेश्चन दिले आहे, त्याच्यामधल्या क्लूज आहेत. या क्लूजवरून तुम्ही ऑर्डर तर लगेच फाइंड आउट करा. क्लूज खूप इझी आहे, दिसतात तुम्हाला एक लाईनमध्ये क्लूज दिले. क्लूज खूप इझी, पण क्वेश्चन कशा पद्धतीने विचारले त्या क्वेश्चनच्या पॅटर्नकडे पण लक्ष असलं पाहिजे. सो काय आहे पहा, फर्स्ट आहे एक्स इज ओल्डर दॅन यल. ठीक आहे. एक्स इज ओल्डर दॅन यल. सो एक्स इज ओल्डर दॅन यल मी लिहून टाकतो अगोदर अशा पद्धतीने. एक्स इज ओल्डर आहे म्हणजे एक्स हा ग्रेटर आहे. एक्स इज ग्रेटर दॅन यल हा झाला फर्स्ट क्लू. ठीक आहे. असं मी फर्स्ट क्लू सेकंड क्लू असं का लिहितोय, कारण की याच्या पुढे जे क्वेश्चन्स दिलेले आहेत एक क्वेश्चन याच्या आधारावरती आहे, या क्लूजच्या आधारावरती क्वेश्चन विचारले, तुम्हाला लक्षात येईल. बट मी एखाद्या क्लूला लिहिलं मॅथमॅटिकल नोटेशनमध्ये, हे सेंटेन्समध्ये दिलं होतं, याला मी मॅथमॅटिकल नोटेशनमध्ये कन्वर्ट केलं आणि हा फर्स्ट क्लू होता म्हणजे त्याला फर्स्ट क्लू दिलं. देन सेकंड क्लू. ठीक आहे. सेकंड क्लू मध्ये काय सांगितलं, एम अँड एन आर इक्वल एज. एम आणि एन चं एज इक्वल आहे. ठीक आहे. एक्स चं एज हे ग्रेटर आहे त्यांच्या एज पेक्षा आणि एम आणि एन चं एज इक्वल आहे. थर्ड क्लू, झेड इज द यंगेस्ट. सर्वात लहान झेड आहे. झेड इज द यंगेस्ट. झेड इज यंगेस्ट ॲज इट इज दिलं, याचा यूज आपण नंतर करणार. फोर्थ वन, वाय इज यंगर दॅन यंग. वाय हा कसा आहे, वाय हा पर्सन कसा आहे, यंगर आहे, लहान कोणापेक्षा यंगपेक्षा. वाय लेस दॅन यंग. ठीक आहे. लास्ट फिफ्थ वन, वाय इज ओल्डर दॅन एक्स. वाय ओल्डर आहे म्हणजे वायची हाईट जास्त आहे कोणापेक्षा एक्स. वायची हाईट जी आहे, सॉरी वायचं एज जे आहे ते एज एक्स पेक्षा ग्रेटर आहे. ठीक आहे. आता हे तर झालं. आता याला कंबाईन करून आपण एक्सप्रेशन बनवू शकतो, याला कंबाईन करून. ठीक आहे. सो कंबाईन कसं करता येईल पहा. मला या दोघांना म्हणजेच फोर्थ आणि फिफ्थला जर कंबाईन केलं तर तुम्हाला दिसून येईल, फोर्थ आणि फिफ्थला जर कंबाईन केलं तर तुम्हाला इथून रिझल्ट भेटतो वाय इज लेस दॅन एन. वाय फोर्थवरून काय भेटतं, वाय हा लहान आहे एन पेक्षा. बट फिफ्थवरून भेटतं की वाय हा ग्रेटर आहे एक्स पेक्षा. वाय हा ग्रेटर आहे एक्स पेक्षा. या दोघांना कंबाईन केलं की मला हे इक्वॅलिटी भेटते, मला हे नोटेशन भेटतं. दोघांना कंबाईन एकत्रितपणे लिहिलं त्या दोघांना सेपरेट लिहिण्यापेक्षा मी एकत्रित असं लिहू शकतो. ठीक आहे. एन इज ग्रेटर दॅन एन हा मोठा आहे वाय पेक्षा आणि वाय हा मोठा आहे एक्स पेक्षा. एन हा मोठा आहे वाय पेक्षा, वाय हा मोठा आहे एक्स पेक्षा. ठीक आहे. या प्रकारे. तर या परत आता हे भेटलं मला, या दोघांना कंबाईन करून हे भेटलं. आता पहा याच्या पुढे, परत याच्या पुढे आता हे दोघांचं यूज तर झालं. आता तिघांचं यूज राहिलेल्या तिघांचं पण यूज करायचं आहे. तिघांना सुद्धा या एक्सप्रेशनमध्ये कंबाईन करायचं आहे. जे नवीन आले याच्यामध्ये यांना कंबाईन करायचं आहे. आता इथं तुम्हाला दिसतं हे जे आलेले एक्सप्रेशन आहे आणि फर्स्ट एक्सप्रेशन आहे. या आलेल्या एक्सप्रेशनमध्ये फर्स्ट एक्सप्रेशन तुम्ही अटॅच करू शकता. पहा एन इज ग्रेटर दॅन वाय, वाय इज ग्रेटर दॅन एक्स. आता एक्स सुद्धा ग्रेटर आहे, एक्स इज ग्रेटर दॅन एन. याला लगेच जॉईन करून द्यायचं. एन इज ग्रेटर दॅन वाय, वाय इज ग्रेटर दॅन एक्स.
x is greater than y. लक्षात येते. तर हे आलं या ठिकाणी मी 4th आणि 5th ला कंबाईन केलं हे भेटलं. याच्यामध्ये फर्स्ट ला कंबाईन केलं. याच्यामध्ये मी काय केलं, फर्स्ट जी कंडिशन दिली होती, फर्स्ट जो ट्रू दिला होता त्याला कंबाईन केलं हे भेटलं. ठीक आहे. आता राहिला सेकंड आणि थर्ड. तर सेकंड आणि थर्ड ला यूज केलं तर काय भेटेल पहा. जर मी सेकंड ला यूज केलं तर सेकंड ला यूज केल्यास भेटेल. सेकंड मध्ये काय सांगितलं, m च्या ठिकाणी तर m च्या इक्वल मध्ये m आणि m चं एज इक्वल आहे. असं सेकंड मध्ये सांगितलं. सो ज्या ठिकाणी n आहे त्याच्या इक्वल मध्ये m घेऊ शकतो. m म्हणजेच m च्या इक्वल मध्ये m that is equal to greater than m or m greater than y greater than x greater than n. आणि जर मी थर्ड क्लूचा जर यूज करू याच्यामध्ये तर लगेच याच्यामध्ये सेकंड केला होता, याच्यामध्ये जर थर्डचा केला तर z हा यंगेस्ट आहे, म्हणजे सर्वात लहान z असेल. सर्वात लहान कोण असेल z. लक्षात येतं. हे भेटलं आपल्याला आपलं फायनल ऑर्डर. फायनल आपलं अरेंजमेंट भेटली एजच्या अकॉर्डिंग. कशाच्या अकॉर्डिंग अरेंजमेंट भेटली, एजच्या अकॉर्डिंग. तर सर्वात ग्रेटेस्ट एज असेल m ची किंवा m ची, कारण की दोघांची एज तर सेमच आहे. तर सर्वात ग्रेटेस्ट m म्हणा किंवा m म्हणा. त्याच्यापेक्षा थोडासा लहान एजचा असेल पहा, त्यापेक्षा लहान एजचा x, त्यापेक्षा लहान एजचा l आणि सर्वात लहान पर्सन असेल z, कारण की त्यांनी सांगितले z इज लिमिट. तर पहा हे सर्व इम्पॉर्टंट आहे. आता याच्यावरूनच क्वेश्चन्स विचारलेले आहेत. तर क्वेश्चन काय आहे ते लगेच पाहून घेऊया आपण फटाफट. आता मी हे रफ करतो. तुम्हाला लक्षात आलेलं आहे की कोणता क्लू आहे. प्रत्येक क्लू फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ 5 क्लूज सेंटेन्स मध्ये दिले होते, त्याला मी मॅथमॅटिकल मध्ये कन्वर्ट केले. आता याच्यावरून याच्याकडेच पाहून या 5 क्लू कडे पाहूनच तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर द्यायचे. सो दॅट्स वाय याची गरज आपल्याला लागणार नाही. म्हणून मी याला रफ करतो आणि मला आता मी क्वेश्चन नोट डाऊन करतो. काय काय दिलेले आहेत पहा क्वेश्चन. which two of the above statements which two of above statements which two of above statements indicate that y is older than l. Y is older than l. Y is older than l. Option A, option first and fourth. Option 2, fourth and fifth. Option 3, 5, first and 5. Option D, none of these. Question number 2. Which statements indicates that n is older than z? Which statements bracket मध्ये असतील indicates अगेन ब्रॅकेट मध्ये असतील तर ब्रॅकेट मध्ये असतं काय की ते पण मी सांगणार आहे that n is older than z. n is older than z. ठीक है. First, second and third. Option B, third only. Option C, sorry, first, second option. अपने नंबर में देखिए options. Third only. Third and fourth. Option 4 is none of these. Question number 3. Which statements are not required to prove? Which statements are not required to prove that L is younger than M. Option first, third only.
ऑप्शन बी 3 and 5. 3 and 5. ठीक आहे. बी म्हणजेच 5 हे लक्षात ठेवा आपण क्लासमध्ये. बाकी 5. There are 4 and last question. Which set of statements prove that which set of statements prove that which set of statements proves that x is younger than y. X is younger than y. Okay. That's the first option. First, second, 4. First, second, 4. Second option is second, 4, 5. Second, 4, 5. Option third is first, 4, 5. And fourth, last option is none of these. None of these. लक्षात आलं. तर तुम्हाला लक्षात आलं असेल क्वेश्चनला पाहून लक्षात आलं असेल की मी असं क्लोज वाईज आन्सर का लिहिलेलं. ठीक आहे, मी असं का लिहिलेलं तुम्हाला लक्षात आलं असेल. चला, तर इथपर्यंत आहेत क्वेश्चन्स ही आपली फायनल ऑर्डर आहे. फायनल जे आपल्या या सगळ्यांना या क्लोजला सॉल्व करून आपल्याला हे भेटलेलं आहे फायनली. बट आपले कोणती इन्फॉर्मेशन देतोय. फर्स्ट क्लू ही इन्फॉर्मेशन देतोय, सेकंड क्लू ही इन्फॉर्मेशन देतोय, थर्ड क्लू ही इन्फॉर्मेशन देतोय. त्यामुळे मी इथं प्रत्येक जो मी काही मॅथमॅटिकल नोटेशनमध्ये लिहिले म्हणून मी इथं स्टेटमेंटचे नावं लिहिले. कारण की जे क्वेश्चन्स आहेत ते सर्व क्वेश्चन्स हे स्टेटमेंटवरती स्टेटमेंटच्या नंबरवरती क्वेश्चन्स विचारले. म्हणून मी इथं जे पण मॅथमॅटिकल नोटेशनमध्ये लिहिलेलं आहे जो क्लू होता त्याला मॅथमॅटिक्सच्या लँग्वेजमध्ये कन्वर्ट केल्यानंतर मी त्याला नंबर्स दिले. जेवढा नंबर क्लूचा होता क्वेश्चनमध्ये तोच नंबर या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला वेगळा नाही. आता जरूर आपण क्वेश्चनकडे काय म्हणते पहा. विच टू ऑफ अबव स्टेटमेंट्स इंडिकेट दॅट y इज ऑल्डर दॅन m. कोणत्या दोन स्टेटमेंटमुळे आपल्याला लक्षात आलं की y इज ऑल्डर दॅन m म्हणजे y हा लहान आहे m पेक्षा. y इज ऑल्डर दॅन m आहे का. y इज ग्रेटर असतं ओल्डर म्हणते ना ओल्डर. सो y इज ऑल्डर दॅन m. y हा मोठा आहे m पेक्षा. ठीक आहे, म्हणजे काय म्हणतोय अशा कोणत्या स्टेटमेंट्स आहेत दिलेल्या क्लूज मधील. क्वेश्चन मध्ये क्लूज दिले होते आपल्याला 5 क्लूज दिले होते. या 5 क्लूज मधील असे कोणते दोन क्लूज आहेत त्यांनी सांगितले विच टू ऑफ स्टेटमेंट म्हणजे दोन क्लू मुळे आपल्याला लक्षात आलं की y हा n पेक्षा मोठा आहे. हे एका क्लूवरून लक्षात नाही आलं, हे दोन क्लूजवरून लक्षात आलं. तर ते दोन क्लूज कोणते आहेत त्यांचे नंबर सांगायचे, त्या क्लूचे नंबर सांगायचे आपल्याला. कोणत्या क्लूजमुळे लक्षात आलं की मला y हा ग्रेटर आहे n पेक्षा. तर पहा या ठिकाणी x n जो व्हायचा आपल्याला n पेक्षा मोठा y आहे सांगायचं. तर या सगळ्यांमध्ये अगोदर मी l पहा, l हा फर्स्ट स्टेटमेंटमध्ये n पेक्षा मोठा x, याला n पेक्षा मोठा हा x आहे. पण आपल्याला n पेक्षा मोठा y आहे असं सांगायचं. तर n पेक्षा मोठा x आहे हे फर्स्ट स्टेटमेंट वरून आलं. आणि आता n पेक्षा मोठा x आहे आणि x पेक्षा मोठा y आहे. x पेक्षा मोठा y पहा n पेक्षा मोठा x आणि x पेक्षा मोठा y म्हणजेच y हा मोठा होतो l पेक्षा. ठीक आहे, y हा मोठा आहे x पेक्षा, y हा मोठा आहे x पेक्षा, x हा मोठा आहे l पेक्षा म्हणजेच y हा मोठा होऊन जाईल l पेक्षा. याचा अर्थ x पेक्षा मोठा y परत l पेक्षा मोठा x, तर y जो आहे तो थर्ड l पेक्षा पण मोठा होऊन जाईल. तर हे y ग्रेटर दॅन l येण्यासाठी मला स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 5 या दोघांचीही गरज लागते. या दोन स्टेटमेंटवरून मला लक्षात येतं फर्स्ट वरून लक्षात येतं x मोठा आहे आणि फिफ्थ वरून लक्षात येतं x पेक्षा y मोठा आहे आणि x पेक्षा y मोठा आहे म्हणजे l पेक्षा पण y मोठा येतो. म्हणजे फर्स्ट आणि फिफ्थ या स्टेटमेंटवरून लक्षात येतं. फर्स्ट आणि फिफ्थ, फर्स्ट स्टेटमेंट आणि फिफ्थ स्टेटमेंटवरून मला लक्षात येतं की y हा ऑल्डर दॅन l. ठीक आहे, त्यामुळे इथे नंबर्स जे क्लूचे जे नंबर्स होते तेच नंबर्स इथे.
तर या दोन स्टेटमेंटवर आपण लक्ष देतो y ग्रेटर दॅन n. ठीक आहे. चला त्याला फर्स्ट सेकंड वर which statements indicates that n is older than z. ठीक आहे. आता पहा या ठिकाणी s ला ब्रॅकेट का केलेलं आहे या ठिकाणी s ला ब्रॅकेट. तर पहा याचा अर्थ असा होतो, याचा मीनिंग असा होतो की which statement किंवा स्टेटमेंट्स म्हणजे एकतर एकच स्टेटमेंट अशी असेल जी तुम्हाला सांगत असेल की n is older than z. एकाच क्लूवरून तुम्हाला लक्षात आलं की n हा z पेक्षा मोठा आहे. तर ज्या एका स्टेटमेंटवरून लक्षात आलं तर ती एक स्टेटमेंट कोणती आहे ते सांगा. देन जर एका स्टेटमेंटवरून लक्षात येत नसेल तर मोर दॅन वन स्टेटमेंट्स असतील, त्यामुळे इथं ब्रॅकेटमध्ये येस केलेले आहे. म्हणजे प्लुरल फॉर्म केलेला आहे. म्हणजे जे काही आन्सर येणार आहे, जे काही आन्सर येणार आहे त्या आन्सरमध्ये एकच स्टेटमेंट असू शकते किंवा दोन स्टेटमेंट असू शकतात किंवा तीन स्टेटमेंट असू शकतात. ठीक आहे. तर त्यामुळे इथं स्टेटमेंट दिले आणि ब्रॅकेटमध्ये येस केले. म्हणजे गरज पडली तर येस लावा. जर आन्सर जर एकापेक्षा जास्त असतील तर स्टेटमेंट्स. परत इंडिकेट्स एकापेक्षा जास्त आन्सर आहेत तर इंडिकेट्स. तर आन्सर किती आहे आपल्याला माहिती नाही, तर त्यासाठी आपल्याला इथे यावं लागतं n इज ओल्डर दॅन z. तर n हा z पेक्षा मोठा आहे. n इज ओल्डर दॅन z. n जो पर्सन आहे तो z पेक्षा मोठा आहे हे समजण्यासाठी मला हे लक्षात येण्यासाठी मला किती क्लूजचा यूज करावा लागतो. तर पहा n मोठा आहे, n जवळ n या ठिकाणी n इज इक्वल टू. ठीक आहे. आता हा z पेक्षा मोठा आहे, z इज द इमेज. तर पहा याची तर गरजच नाही आहे इमेज ओळखून. z हा ऑलरेडी कोण आहे सांगितलं यंगेस्ट. z हा यंगेस्ट आहे म्हणजे तो सर्वात लहान होणार आहे. त्या एकाच क्लूवरून मला कळलं की बाकीचे सर्व पर्सन x l y m n हे जे बाकीचे सर्व पर्सन त्याच्यापेक्षा मोठे असतील, कारण की त्यांनी एकाच क्लूमध्ये सांगितले की z इज यंगेस्ट. सो म्हणजे फक्त स्टेटमेंट ठीक आहे, फक्त एकच स्टेटमेंट आन्सर असणार आहे, कारण की फक्त एकाच स्टेटमेंटवरून कळालं की हा n जो असेल तो z पेक्षा मोठा असेल. z पेक्षा n का मोठा असेल, कारण की z यंगेस्ट आहे, z सर्वात लहान आहे. सर्वात लहान आहे ते कुठून कळालं, एकाच क्लूवरून कळालं. एकाच क्लूवरून. एकापेक्षा जास्त क्लूची मला गरज पडली नाही. मला एकाच क्लूवरून लक्षात आलं की z हा यंगेस्ट आहे म्हणजे z हा सर्वात लहान असणार आहे. सर्वात लहान असणार आहे म्हणजे n पेक्षा पण लहान असेल. म्हणून एका स्टेटमेंटवरून मी सांगू शकतो की n हा मोठा आहे z पेक्षा. एका स्टेटमेंटवरून आपण सांगू शकतो. तर या ठिकाणी एकच स्टेटमेंट आहे. तर या ठिकाणी जर एकापेक्षा जास्त स्टेटमेंट्स आपण येऊ शकतो आन्सर आणि एक पण येऊ शकतो, पण या ठिकाणी कन्फर्म एक आन्सर येतं. सो सेकंड. ठीक आहे. या ठिकाणी कसं सांगितलं बघा, म्हणजे हा क्वेश्चन इझी झाला. जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो इझी झाला, कारण की त्यांनी क्वेश्चनमध्ये ऑलरेडी सांगितलं की तुम्हाला दोन स्टेटमेंट अशा भेटणार आहेत की ज्या दोन स्टेटमेंट तुम्हाला सांगतील की y हा मोठा आहे n पेक्षा. अशा दोन भेटणार आहेत. म्हणजे क्वेश्चनच तुम्हाला सांगतो की दोन स्टेटमेंटवरून तुम्हाला लक्षात येणार आहे की y हा मोठा आहे n पेक्षा. एका स्टेटमेंटवरून लक्षात येणार नाही, दोन स्टेटमेंटवरून लक्षात येणार आहे, ते क्वेश्चनमध्ये सांगितलं. म्हणून इथं 50% क्वेश्चन इथंच इझी झालं की दोन स्टेटमेंट तुम्हाला शोधायचे होतं. इथंच 50% क्वेश्चन इथंच इझी झाला. या ठिकाणी किती स्टेटमेंटवरून कळू लागले तुम्हाला हे माहिती सांगितलेली आहे. एका स्टेटमेंटवरून लक्षात येतं n इज ग्रेटर दॅन z आहे का, दोन स्टेटमेंटवरून लक्षात येतं n इज ग्रेटर दॅन z आहे का, तीन स्टेटमेंटवरून लक्षात येतं n इज ग्रेटर दॅन z आहे, हे या ठिकाणी सांगितलेली आहे. त्यामुळे इथं आपल्याला शोधायचं आहे की किती स्टेटमेंटवरून आपल्याला लक्षात येतं की n हा मोठा आहे z पेक्षा. तर एकच स्टेटमेंट काफी आहे. z हा सर्वात लहान आहे म्हणजे बाकीचे सर्व पर्सन z पेक्षा मोठे असतील, पण n सुद्धा z पेक्षा मोठा असेल, म्हणजे एकच स्टेटमेंटवरून सांगतात. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 3. विच स्टेटमेंट्स, इथे सुद्धा यस लावलंय म्हणजे आन्सर एक सुद्धा असू शकतो किंवा जे काही स्टेटमेंट आहे ते एकापेक्षा जास्त असू शकतात. विच स्टेटमेंट्स इज स्लॅश आर म्हणजे काय, जर एक स्टेटमेंट असेल तर इझी, जर एकापेक्षा जास्त स्टेटमेंट्स असतील तर आर. ठीक आहे. आन्सर किती आहे ते नाही सांगितलं कन्फर्म, इज आणि आर दिले. त्यामुळे जे काही आन्सर जे काही स्टेटमेंट्स येणार आहेत ते एक किंवा एकापेक्षा जास्त असतील. एक पण असू शकतं किंवा एकापेक्षा जास्त असू शकतं. Statement is not required to prove that n is younger than m. ठीक आहे. l is younger than m. कोणती स्टेटमेंट गरजेची नाहीये. नॉट रिक्वायर्ड, नॉट इम्पॉर्टंट आहे. नॉट रिक्वायर्ड टू प्रूव्ह दॅट n is younger than m. ठीक आहे. तर l हा लहान आहे m पेक्षा असं सांगण्यासाठी, l हा लहान आहे m पेक्षा असं सांगण्यासाठी कोणती स्टेटमेंट गरजेची नाहीये. विच स्टेटमेंट इज नॉट रिक्वायर्ड. कोणती स्टेटमेंट गरजेची नाही की l हा लहान आहे m पेक्षा हे सांगण्यासाठी यापैकी कोणती स्टेटमेंट गरजेची. तर पहा इथं जर मी या दोघांना कंबाईन केलं इथपर्यंत आलो. आता l आणि m बद्दल बोलायचं तर l या ठिकाणी आला होता. ठीक आहे. l या ठिकाणी कोणती स्टेटमेंट गरजेची नाही.
पहा ऑप्शनकडे ऑप्शनवरून जाऊयात म्हणजे आणखी लवकर. थर्ड ओनली. तर थर्डमध्ये काय म्हणते झेड इज द यंगेस्ट. झेड सर्वात लहान आहे. झेड सर्वात लहान आहे आणि या झेड सर्वात लहान आहे याचं रिलेशन याच्यासोबत ते आहे का की बाबा एल हा लहान होतो एम पेक्षा. याचा आणि या झेडचा काही अर्थार्थी संबंध आहे का? काहीच नाही. पहा झेड इज यंगेस्ट वरून एल हा लहान होतो एम पेक्षा. याच्यासाठी याचं काही घेणं देणंच नाही. ठीक आहे. आपल्याला जे गरजेचं नाही आहे नॉट रिक्वायर्ड ते विचारले. आपल्याला एल हा लहान आहे एम पेक्षा असं सांगण्यासाठी कुठली स्टेटमेंट गरजेची नाही आहे असं विचारले. नॉट विचारले. नीट लक्षात घ्या क्वेश्चनला. गरजेचे कोणते विच स्टेटमेंट्स आर रिक्वायर्ड फॉर द गिवन इन्फॉर्मेशन एल इज यंगर दॅन एम. कोणती स्टेटमेंट गरजेची आहे हे जर काढला तर नाही. जर नॉट रिक्वायर्ड असलेला असं मिळेल. गरजेची कोणती? थर्ड आणि फोर्थ झेड सर्वात लहान आहे. फोर्थ करून काय भेटतं की वाय इज ग्रेटर दॅन एल. तर वाय हा कसा आहे? वाय इज स्मॉलर दॅन एल. एल पेक्षा लहान वाय आहे. फोर्थ आणि फिफ्थ मध्ये वाय लेस दॅन एल, वाय ग्रेटर दॅन एक्स इथं भेटलं. पहा तर हे गरजेचे स्टेटमेंट कारण की पहा वाय हा लहान झाला एल पेक्षा, वाय हा मोठा झाला एक्स पेक्षा. याच्यावर मला हे भेटलं हे गरजेचं आहे कारण की याच्यापेक्षा लहान आहे. फर्स्ट वन गरजेचं आहे आपल्याला. फर्स्ट वन तर लागेलच. ठीक आहे. आता रिक्वायर्ड आहे आपल्याला नॉट रिक्वायर्ड असं विचार. तर फोर्थ आणि फिफ्थ खूप गरजेचं आहे. थर्ड आणि फोर्थ पण गरजेचं आहे. थर्ड आणि फिफ्थ वाय इज ग्रेटर दॅन एक्स. वाय इज ग्रेटर दॅन एक्स. फोर्थ कशामध्ये आहे? थर्ड आणि फोर्थ. झेड हा लहान आहे त्याची काही गरज नाही. थर्ड अँड फिफ्थ तर याचा आन्सर पहा कोणतं स्टेटमेंट गरजेचं नाही नॉट रिक्वायर्ड असं कसं. याचा आन्सर असेल थर्ड वन. फर्स्ट वन आन्सर असेल याचं म्हणजे थर्ड वन. याची कुठेही गरज लागत नाही. ठीक आहे. पहा म्हणजे आपल्याला रिलेशन कशामध्ये शोधायचं? आपल्याला रिलेशन शोधायचं एल आणि अजून एल आहे एल आणि एम मध्ये. ठीक आहे. एल आणि एम म्हणजे एवढे हिच्या आतमध्ये येणारे जे काही आहेत रिलेशन हे सर्व रिलेशन आपल्याला गरजेचे. यम हा मोठा आहे एल पेक्षा किंवा एल हा लहान आहे एम पेक्षा हे लक्षात येण्यासाठी मला एवढे सर्व रिलेशन याच्या आतमध्ये सगळ्या कंडिशन मला पाहिजे. त्याच्याशिवाय मला लक्षात येत नाही की यम हा मोठा आहे एम पेक्षा. ते कुठून लक्षात आलं? या फर्स्ट वरून लक्षात आलं, सेकंड वरून लक्षात आलं, फोर्थ वरून, फिफ्थ वरून. बट झेड हा लहान आहे की नाही आहे याच्याशी या झेडचं या दोघांशी काही घेणं नाही आहे. या दोघांच्याही यम आणि एलच्या बाहेर कुठेतरी झेड आहे. त्यामुळे झेडचा आणि यम आणि एलचा अर्थार्थी काही संबंध नाही. त्यामुळे यम हा मोठा आहे एल पेक्षा असं सांगत असताना या स्टेटमेंट झेडची काही गरज नाही आहे. त्यामुळे झेड हा सर्वात लहान आहे. या स्टेटमेंटची आपल्याला कुठंच गरज पडणार नाही. ज्यावेळेस आपल्याला असं सांगायचं असेल की एल हा जो आहे तो स्मॉलर आहे यम पेक्षा असं सांगण्यासाठी, एल हा स्मॉलर आहे यम पेक्षा असं सांगण्यासाठी मला झेड हा स्मॉलेस्ट आहे असं म्हणण्याची कुठंच गरज पडणार नाही. त्यामुळं तिसऱ्या स्टेटमेंटची आपल्याला कुठेही गरज पडणार नाही. थर्ड स्टेटमेंटची कुठंच गरज पडणार नाही. झेड इज यंगेस्ट त्याची कुठेही इज नॉट रिक्वायर्ड. स्टेटमेंट थर्ड इज नॉट रिक्वायर्ड फॉर टू प्रूव्ह दॅट एल इज यंगर दॅन एम. एल हा लहान आहे एम पेक्षा असं प्रूव्ह करण्यासाठी मला या तिसऱ्या स्टेटमेंटची गरज कुठंच पडणार. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 5 कडे विच सेट ऑफ स्टेटमेंट्स प्रूव्ह दॅट एक्स इज यंगर दॅन एम. कोणत्या स्टेटमेंट्स वरून मला प्रूव्ह करता येईल की एक्स आणि एम एक्स जो आहे तो लहान आहे एम पेक्षा. एक्स जो आहे तो लहान आहे एम पेक्षा असं प्रूव्ह करण्यासाठी. पहा आता इथं याच्या अपोजिट क्वेश्चन या ठिकाणी विचारला आहे. इथं कोणती कंडिशन गरजेची नव्हती असं विचारलंय प्रूव्ह करण्यासाठी. एल हा लहान आहे एम पेक्षा असं प्रूव्ह करण्यासाठी कोणता प्रूव्ह मला गरजेचा नाहीये नॉट रिक्वायर्ड असं क्वेश्चन विचारलं होतं. तर थर्ड प्रूव्ह गरजेचा नाही. याच्या अपोजिट क्वेश्चन जर मला एक्स हा लहान आहे एम पेक्षा असं जर मला प्रूव्ह करायचं असेल तर हे प्रूव्ह करण्यासाठी मला किती प्रूव्हची गरज पडेल? मला कोणत्या प्रूव्हची गरज पडणार आहे? तर त्या प्रूव्हचे नंबर सांगायचे. तर काय दिले पहा या ठिकाणी फर्स्ट सेकंड फोर्थ एक्स इज ग्रेटर दॅन एम. तर आता या ठिकाणी पहा एक्स इज ग्रेटर दॅन एम. एक्स जो आहे तो एम पेक्षा मोठा आहे ते दाखवायचं. तर एक्स इज ग्रेटर दॅन एम दाखवण्यासाठी एम आणि एक्स याच्यामध्ये कोणते प्रूव्ह आहेत? एन वाय एक्स साठी मला फोर्थ आणि फिफ्थ वापरायला दिसतंय. एन वाय एक्स पेक्षा मोठा एम आहे, एक्स पेक्षा मोठा एम आहे हे दाखवण्यासाठी मला कोणत्या प्रूव्हची गरज पडेल? तर एन ग्रेटर दॅन वाय ग्रेटर दॅन एक्स दाखवावं लागेल.
एन सर्वात मोठा आहे, नंतर वाय आहे, नंतर एक्स असं दाखवावं लागेल. आणि एन वाय एक्स घेण्यासाठी मी फोर्थ आणि फिफ्थ स्टेटमेंट वापरली होती, तर फोर्थ आणि फिफ्थ लागेल. आणि एम आणि एन इक्वल आहे त्याच्यासाठी सेकंड लागेल, तर हा सेकंड आणि हा फोर्थ फिफ्थ असं या तीन स्टेटमेंटची गरज लागेल. एम इज इक्वल टू एन, वाय लेस दॅन एन आणि वाय ग्रेटर दॅन एक्स. या तिघांना जर कंबाईन केलं तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एन ग्रेटर दॅन वाय ग्रेटर दॅन एक्स आणि एन इज इक्वल टू एन. या दोघांकडून ही स्टेटमेंट आणि सेकंड याच्यामध्ये मर्ज केलं तर एन इज इक्वल टू एन मध्ये एवढे येऊन जातं. म्हणजे सेकंड 4 फिफ्थ, सेकंड 4 फिफ्थ, दॅट इज ऑप्शन 2. सेकंड 4 तर सेकंड 4 आणि 5 या आन्सर्स या स्टेटमेंट्स वरून तुम्हाला लक्षात येऊन जातं की हे प्रूव्ह करण्यासाठी x लेस दॅन m पेक्षा लहान x आहे, m पेक्षा लहान x आहे हे प्रूव्ह करण्यासाठी तर x आणि m याच्यामध्येच पाहायचं, बाकी ज्यांची तर गरजच नाहीये. या दोन कंडिशनची आपल्याला गरजच नाहीये. x आणि m साठी मला हे प्रूव्ह करावं लागतं आणि हे आतमध्ये प्रूव्ह करण्यासाठी मला क्लू नंबर 2, क्लू नंबर 4 आणि क्लू नंबर 5 किंवा स्टेटमेंट नंबर 2, स्टेटमेंट नंबर 4 आणि स्टेटमेंट नंबर 5 या तीन स्टेटमेंट्स वरून हे प्रूव्ह करू शकतो. ठीक आहे, लक्षात आला असेल तुमच्या हा क्वेश्चन. तर हा थोडासा वेगळा क्वेश्चन इझी होता, बट विचारण्याची पद्धत काय होती त्याकडे थोडंसं लक्ष द्यायचं. ठीक आहे, क्वेश्चन सिंपल होता. पहा ही अरेंजमेंट आपण लगेच फाइंड आउट केली, बट क्वेश्चन्स असे विचारले कोणते कोणते स्टेटमेंट गरजेचे, कोणता स्टेटमेंट नाही, म्हणजे त्यांनी तुम्हाला क्वेश्चन इझी विचारला, तुम्हाला कन्क्लुजन लगेच काढता आलं, बट त्यांनी क्वेश्चन्स थोडंसं अवघड, क्वेश्चनला थोडंसं फिरवण्याचा प्रयत्न केला क्वेश्चन्सला. लक्षात येते, त्यामुळे क्वेश्चनला जरी फिरवला असेल तर अशा पद्धतीने आन्सर द्यायचे. तर हा क्वेश्चनमध्ये फिरवलेला आहे फक्त. बाकी आन्सर काढणे तर खूप सिंपल मेथड होती या ठिकाणी. ऑर्डर फाइंड आउट करणं खूप सिंपल होतं, बट क्वेश्चन्स थोडेसे फिरून विचारले होते. अशा पद्धतीच्या क्वेश्चनला सुद्धा कसं टॅकल करायचं ते मी या ठिकाणी एक्सप्लेन केलं. ठीक आहे, आय होप सो की आला असेल तुमच्या लक्षात. जाऊयात आपण आता लगेच एक नेक्स्ट एक्झाम्पल कडे. सो हिअर इज अ नेक्स्ट क्वेश्चन अँड लास्ट क्वेश्चन ऑफ द कंपॅरिझन टाइप ऑफ क्वेश्चन. सो या कंपॅरिझनमधील हा लास्ट क्वेश्चन असेल. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे हा सुद्धा, आणि अशा टाईपचे क्वेश्चन सुद्धा एक्झाममध्ये विचारले जातात. आणि हा बेसिकली हा मॅथमॅटिक्स टाईपचा क्वेश्चन आहे, मेंटल ॲबिलिटीमध्ये आला आहे, बट हा मॅथमॅटिक्स टाईपचाच क्वेश्चन आहे ॲज इट इज. पहा काय म्हटले क्वेश्चन आपण, तर या ठिकाणी क्लूज पण लिहिले आणि क्वेश्चन्स पण लिहिले. ठीक आहे, सो क्लूज वाचवायला होतं अनिता, महिमा, राजन, लता अँड दीप्ती. 5 फ्रेंड्स दिलेले, 5 कझिन्स आहेत. ठीक आहे, कझिन्स आहेत सांगितलं. ओके, अनिता इज ट्वाइस ॲज ओल्ड ॲज महिमा. ठीक आहे, अनिताचं एज कसं आहे, महिमाच्या एजच्या डबल. ओके, राजन इज हाफ ऑफ द एज ऑफ महिमा. राजनचं एज कसं आहे, महिमाच्या एजच्या हाफ. ठीक आहे, तर अनिता इज हाफ द एज ऑफ दीप्ती, राजन इज ट्वाइस द एज ऑफ दसा. तर हाफ ट्वाइस चालू आहे, दिसतंय. हाफ ट्वाइस एकमेकांमध्ये चालू आहे. आणि मग खाली लगेच क्वेश्चन विचारायला सॉल्व्ह केलेले. तर हा बेसिकली मॅथमॅटिक्स सारखं सॉल्व्ह करायचं या क्वेश्चनला. तर आपण मॅथमॅटिक्समध्ये काय करत होतो पहा, तर आपण अगोदर ॲझ्युम करत होतो. लक्षात येते, आपण कोणाच्या तरी एकाच्या एजला आपण ॲझ्युम करतो. कोणाच्या एजला ॲझ्युम करतो आपण, तर ते हिंट पकडण्यासाठी तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे की हे जे 5 कझिन्स आहेत, त्या 5 कझिन्समध्ये जी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती सर्वात जास्त इन्फॉर्मेशन कोणाबद्दल दिली, सर्वात जास्त इन्फॉर्मेशन कोणाबद्दल दिली, किंवा एखाद्या पर्सनचं एज हे कोणत्या पर्सनवरती डिपेंडंट आहे. एखाद्या पर्सनचं एज हे अनादर कोणत्या पर्सनवरती डिपेंडंट आहे. ज्या पर्सनवरती डिपेंडंट आहे तो डिपेंडंट पर्सन शोधून काढा की कोणावरती डिपेंडंट आहे. जसं या ठिकाणी फर्स्ट कंडिशनमध्ये सांगितलं अनिता इज ट्वाइस ॲज ओल्ड ॲज महिमा, म्हणजे अनिताचं एज समजण्यासाठी मला महिमाचं एज समजणं गरजेचं आहे. कारण की महिमाचं एज समजलं की मी त्याचा डबल करणार आणि मग मला अनिताचं एज भेटणार. ठीक आहे, तर अनितासाठी महिमाचं एज हे डिपेंडंट आहे. ठीक आहे, अनितासाठी महिमाचं एज, अनिताचं एज फाइंड आउट करण्यासाठी महिमाचं एज मला माहिती असणं गरजेचं आहे. सिमिलरली पुढे राजन इज हाफ ऑफ द एज ऑफ महिमा. अगेन राजनचं एज सुद्धा महिमाच्या एजवरती डिपेंडंट आहे. म्हणून राजेचं एज मला केव्हा माहिती आहे, ज्यावेळेस महिमाचं एज माहिती आहे. ठीक आहे, देन नेक्स्ट अनिता इज हाफ द एज ऑफ दीप्ती. अनिताचं एज हे कसं आहे, दीप्तीच्या एजच्या हाफ आहे. तर आता अनिताचं एज तर मला इथून भेटेल, महिमाचं एज भेटले, अनिताचं भेटेल, अनिताचं एज भेटल्यानंतर मग दीप्तीचं घडतंय. ठीक आहे, लक्षात येते. अशा पद्धतीने तुम्हाला कोणाचं एज कोणावरती डिपेंडंट आहे आणि ज्याच्यावरती डिपेंडंट आहे त्याला तुम्ही एक्स कन्सिडर करणार. तर आता तुमच्या डोक्यामध्ये क्लिक झाला असेल की तुम्हाला ॲझ्युम कोणाला करायचं आहे.
जर तुम्हाला अनिताचं एज काढायचं असेल तर महिमालाचा एज करावं लागेल आणि राजनचं सुद्धा एज काढायचं असेल तर महिमालाचा एज करावं लागेल. म्हणून मी या ठिकाणी तुम्ही अनिताला काही म्हणजे सर महिमालाच का केलं, अनिताला केल्यास नाही का चालला, थोडंसं सॉल्व्ह करताना अवघड जाईल बट तिथूनही आन्सर भेटून जाईल. बट थोडंसं सॉल्व्ह करताना प्रोसिजर लेंदी होते, कन्फ्यूज होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे इझी मेथड कोणती आहे तुम्ही सांगितलेलं आहे. इझी मेथड कोणती आहे की तुम्ही डिपेंडंट शोधा. आणि त्याचं एज हे कोणावरती डिपेंडेंट आहे, ज्याच्यावरती डिपेंडेंट आहे त्या डिपेंडेंटला तुम्ही एक्स कन्सिडर करा. हे इझी मेथड आहे. बट बाकीच्या मेथडनी पण आन्सर येतात पण थोडासा टाइम लागतो, कन्फ्युजन होण्याचे चान्सेस आहेत आणि लेंदी जाऊ शकतो. तर या ठिकाणी आणि त्याच्या यासाठी महिमाचे एज माहिती असलं पाहिजे. सो मी इथं लिहून टाकतो सोल्युशनमध्ये, लेट महिमाज एज बी एक्स. महिमाचं एज समजा मी एक्स इयर कन्सिडर केलं. सो देअरफॉर लगेच मला लिहिता येईल अनिताचं एज. अनिताचं एज किती असेल, अनिताचं एज कसं आहे महिमाच्या ट्वाइस ॲज वेल ॲज ट्वाइस ऑफ महिमा. तर महिमाच्या ट्वाइस आहे तर महिमाचं एक्स आहे तर अनिताचं तिच्या डबल ट्वाइस. लगेच राजनचं काढता येईल, राजन्स एज. राजनचं एज काय असेल ऑल्सो, राजनचं एज काय असेल, राजन कसं आहे हाफ ऑफ द एज ऑफ महिमा. महिमाच्या एजचा हाफ आहे x/2. महिमाचं एज x आहे त्याच्या हाफ घेतल्यानंतर राजनचं एज होतं तर x/2 केल्यास राजनचं एज. नेक्स्ट वन, अनिता इज हाफ द एज ऑफ दीप्ती. अनिताचं एज कसं आहे दीप्तीच्या एजचा हाफ आहे. सो पहा, सो ऑल्सो अनिताज एज इज इक्वल टू हाफ द एज ऑफ दीप्ती. हाफ एज ऑफ दीप्ती, दीप्तीच्या एजच्या हाफ. ठीक. तर अनिताचं एज किती आहे ते इथं भेटलेले आपल्याला ऑलरेडी. इथं आपल्याला भेटले अनिताचं एज किती भेटलेले आहे 2x. वाटलं तर मी याला इक्वेशन 1 लिहून ठेवतो आणि हे जे अनिताचं एज जे भेटलेले आहे त्याला मी वापस रिप्लेस करणार. तर आता मी या क्वेश्चनला थोडंसं रफ करतो आणि मग आपल्याला पुढे जातो. ठीक आहे. सो काय होतं, सो देअरफॉर अनिताज एज, सॉरी अनिताची एज तर माहिती व्हॅल्यू पुट केली 2x इज इक्वल टू 1/2 इंटू एज ऑफ दीप्ती. कुठून आलं फ्रॉम 1 वरून आलं फ्रॉम 1. ठीक आहे. हे कुठून आलं 2x कुठून आलं तर 2x आलं फ्रॉम 1 एज ऑफ दीप्ती. बाकी सगळ्या ॲज इट इज ह्या इक्वेशनमध्ये होतं तेच इक्वेशन या ठिकाणी घेतलं. हाफ ॲज इट इज एज ऑफ दीप्ती ॲज इट इज. फक्त मी काय केलं अनिताचं एज मला 2x भेटलं होतं इक्वेशनमध्ये तीच व्हॅल्यू घेतली कुठली. So divide the people to multiply. So 4x is equal to age of Dipti. Dipti's age किती असेल 4. age of Dipti असेल 4. ठीक आहे. नेक्स्ट हे झालं त्या थर्ड क्लूवरून अनिताचं एज हे दीप्तीचा एजच्या हाफ आहे असं सांगितलं होतं. त्याच्यावरून मी हे इक्वेशन बनवलं. या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू पुट केली आणि मला ही व्हॅल्यू भेटली. पुढे आला अँड राजन इज ट्वाइस एज ऑफ लता. राजनचं एज कसं आहे ट्वाइस आहे. राजन इज ट्वाइस द एज ऑफ लता. ठीक आहे. चला जाऊया. ऑल्सो दिलेल्या कंडिशनवरून मी इक्वेशन बनवलं. राजनचं एज, सॉरी लिहून टाकतो राजन्स एज. याच्यावरून मी इक्वेशन बनवलं. राजन्स एज कसं आहे ट्वाइस द एज ऑफ लता, डबल इंटू एज ऑफ लता. लक्षात येते. हे इक्वेशन मी दिलेल्या कंडिशनवरून बनवतो आणि मग या इक्वेशनवरून आलेल्या व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुट करतो. मला राजन्स एज ऑलरेडी मी काढलेलं आहे. राजन्स एज किती x/2 ती पुट करणार मी या ठिकाणी. काय भेटून जाईल मग x/2 is equal to Rajan's age म्हणजे x/2 is equal to 2 into age of Lata. So our divides are 2 to multiply, that is x/4 is equal to age of Lata. तर लताचे एज जर होऊन जातं x/4. लक्षात आलं. हा मल्टिप्लायचा 3 डिवाइड होऊन जातो 2 into 2 डिवाइड मध्ये 4 होतो. तर पहा मला दीप्तीचे एज भेटलं, लताचं एज भेटलं, अनिताचं एज भेटलं, राजनचं एज भेटलं आणि महिमाचं एज आपण कन्सिडर केलेलं आहे. अशा पद्धतीने मी थोडक्यात इन शॉर्ट मी काय केलं एक्झॅक्टली तर मी एकच केलं. मी या सगळ्यांचे एजेस जे पण 5 कझिन्स होते महिमा, अनिता, राजन, लता आणि दीप्ती या पाचींच्याही एजला सेम व्हेरिएबलमध्ये कन्वर्ट केले. महिमाचं एज एक्सच्या टर्ममध्ये कन्सिडर केलं तर अनिताचं एज सुद्धा एक्सच्या टर्ममध्ये आलं, राजनची एज सुद्धा एक्सच्या टर्ममध्ये आली. मग एक्सला मल्टिप्लाय होतं, एक्सला डिवाइड होतं, एक्समध्ये ॲड होतं, एक्समध्ये सबट्रॅक्ट होतं. इट डझंट मॅटर एक्समध्ये एक्ससोबत कोणतं ऑपरेशन होऊ लागलं हे इम्पॉर्टंट नाही आहे. बट या सगळ्यांमध्ये एक्स कॉमन आहे. या सगळ्यांची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ वन व्हेरिएबल मी काढली, इन टर्म्स ऑफ सेम व्हेरिएबल काढली. सगळ्यामध्ये व्हेरिएबल सेम आहे एक्स एक्स एक्स. म्हणून आता तुम्हाला कम्पेअर करता येतं. हे सेम व्हेरिएबल आल्यामुळे फायदा काय झाला, हा सेम व्हेरिएबल आल्यामुळे काय फायदा झाला
तर सेम सगळीकडे एक्स एक्स आल्यामुळे फायदा हा झाला की तुम्ही आता कंपॅरिझन करू शकता. सर्वात मोठा कोणता सर्वात लहान कोणता हे तुम्ही कंपॅरिझन करू शकता. सो कशा पद्धतीने कंपेअर करता येईल मग तर चला बघूया कंपेअर आता पहा x 2x x/2 4x x/4 या सर्वांमध्ये ग्रेटेस्ट कोण आहे ग्रेटेस्ट कोण आहे या सर्वांमध्ये तुम्ही जर विचार केला तर या x 2x तर या सर्वांमध्ये 4x ग्रेटर आहे. सर्वात ग्रेटर कोणता आहे 4x. ठीक आहे. सो मी या ठिकाणी क्लिअरली लिहून टाकतो. लिहिलेला दाखला सो इथे मला लिहिलेलं असतं मी क्वेश्चन करतो क्लिअरली. ठीक आहे. व्यवस्थित लिहून घ्या. हे सर्व झाल्याच्या नंतर हे झालं सोल्युशन इथून इथपर्यंत हे झालं सोल्युशन. हे सोल्युशन झाल्याच्या नंतर मी हे ब्लू पेन लिहितो की याच्यानंतरची स्टेप आहे. क्लिअरली आपल्याला दिसतो की 4x सर्वात ग्रेटर आहे. सर्वात ग्रेटर 4x पेक्षा थोडासा लहान 4x पेक्षा थोडासा लहान 2x पेक्षा थोडासा लहान x 2x पेक्षा थोडासा लहान x पेक्षा थोडासा लहान x पेक्षा थोडासा लहान. तर जेवढा डिनॉमिनेटर लहान तेवढा नंबर मोठा. जेवढा डिनॉमिनेटर लहान तेवढा नंबर मोठा. तर x/2 आणि x/4 आहे. तर 4 हा डिनॉमिनेटर जास्त झाला की नंबर लहान होतो आणि डिनॉमिनेटर कमी झाला की नंबर मोठा होतो. तर x/2 हा x/4 पेक्षा मोठा आहे. x/2 अगोदर ग्रेटर दॅन x/4. ही भेटली आपल्याला ऑर्डर. हे भेटतं ऑर्डर. आता या ऑर्डरवरून मी आन्सर काढू शकतो. या ऑर्डरवरून मी आन्सर काढू शकतो. ठीक आहे. तर आता मी लिहून टाकेन फायनल आन्सर. काय लिहिलं पहा 4x कोणाचे 4x हे एज होतं या ठिकाणी दीप्तीचे एज. लिहून टाकतो दीप्तीज एज हे ग्रेटर झालं. दीप्तीचे एज हे सर्वात ग्रेटर. देन त्यानंतर 2x कोणाचे अनिताज एज x महिमाज एज. देन x/2 राजन एज आणि x/4 म्हणजे लता. म्हणजे जिथून तुम्हाला शॉर्टकट मध्ये जर लिहिलं तर दीप्ती अनिता महिमा राजन आणि लता हे भेटलं तुम्हाला फायनल सोल्युशन. फायनल ऑर्डर तुमच्या आन्सर्स काढण्यासाठी जी काही असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर लागते ती ऑर्डर आपल्याला या ठिकाणी भेटली. ठीक आहे. कसं लिहिलं लक्षात आलं. कन्सिडर केल्यानंतर या ठिकाणी जे रफ केलेलं या ठिकाणी दीप्तीचे एज काढल्यानंतर मी एज ऑफ लता काढल्यानंतर हे ऑर्डर या ऑर्डर हे नंबर आहे. हे नंबरची ऑर्डर केली आपण. आपल्याला जे नंबर्स भेटले त्याच्या अकॉर्डिंग आपण ऑर्डर केलं. डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज केलं. डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज केल्याच्या नंतर 4x कोणाचं एज आहे दीप्तीचं 2x कोणाचं आहे अनिताचं x कोणाचं आहे महिमाचं असं व्यवस्थित प्रत्येकाच्या ठिकाणी त्या पर्सनचं एज लिहिलं आणि आपल्याला ऑर्डर भेटली. आता बघूया आपण क्वेश्चन्स. आता लगेच फटाफट जायचं जाता येईल आपल्याला क्वेश्चन्स. ठीक आहे. जाऊया क्वेश्चनकडे. या ऑर्डरकडे पाहिजे क्वेश्चनचे आन्सर दिले फटाफट. हु इज द यंगेस्ट सर्वात लहान कोण आहे एल आहे दॅट इज लता आहे. ठीक आहे. हु इज द एल्डेस्ट सर्वात मोठा कोण आहे डी दॅट इज कोण दीप्ती आहे. सर्वात एल्डेस्ट दीप्ती आहे. अनिता इज यंगर दॅन अनिता ही लहान आहे. अनिता इज यंगर दॅन कोणापेक्षा लहान आहे दीप्तीपेक्षा लहान आहे. थर्ड वन विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ पर्सन आर ऑफ सेम एज. पहा या ऑर्डर मध्ये तुम्हाला कोणीतरी सेम एजचं भेटलंय का. सगळं कोणीही सेम एजचं नाहीये. डी हा ए पेक्षा मोठा आहे या महिमापेक्षा मोठा आहे. महिमा ही रजनीपेक्षा मोठा आहे आणि रजनी हा लताच्या एज पेक्षा मोठा आहे. कोणतेही या 5 पझल्स मध्ये कोणतेही दोघांचे एज हे इक्वल नाहीये. त्यामुळे या ठिकाणी कोणतेही दोघांचे एज इक्वल नाहीये. म्हणजेच ऑप्शन 4 नन ऑफ दिस कोणतेही दोघांचे एज सेम आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट बघा इफ महिमा इज 16 इयर्स ओल्ड. महिमाचे एज 16 इयर्स आहे. देन व्हॉट इज द एज ऑफ लता. ठीक आहे. सो लताचा एज किती आहे मग जर महिमाचं किती म्हणून सांगितलं महिमाचं एज 16. सो महिमाचं एज x आहे. महिमाचं एज x इज इक्वल टू 16. देन व्हॉट इज द एज ऑफ लता. सो लताचं एज काय होतं लताचं एज होतं x/4. सो दॅट इज 16/4 दॅट इज इक्वल टू 4. ठीक आहे. लक्षात आलं असेल तुमच्या 4 इयर्स. सो लताचं एज किती झालं लताचं एज दॅट इज लताचं एज म्हणजे x/4 आहे आणि महिमाचं एज किती होतं x. दिसतंय महिमाचं एज x आणि महिमाचं एज x होतं आणि x म्हणजे आपल्याला महिमाचं एज किती दिले 16 इयर्स. सो महिमाचं एज 16 इयर्स. देन लताचं एज दॅट इज x/4 म्हणजे 16/4 म्हणजे 4 इयर्स. ठीक आहे. सो म्हणजे लताचं एज 4 इयर्स भेटलं. सो दॅट इज ऑप्शन. ठीक आहे. आय होप सो की तुम्हाला लक्षात आलं असेल आणि काही अडचण असणार नाही यामध्ये. आणि या ठिकाणी आपले कंपॅरिझन टाइप ऑफ क्वेश्चन्स आपले फिनिश होतात. यावरील असाइनमेंट तुम्हाला भेटून जाईल. नक्की प्रॅक्टिस करा अशा टाइपच्या क्वेश्चन्सची
अशा टाईपचे क्वेश्चन सुद्धा भरपूर एक्झामला विचारलेले आहेत. या ठिकाणी डबल आणि हाफमध्ये क्वेश्चन होता. नंतर थ्राईस आणि 1/3 टाइम्स अशा टाईपमध्ये पण क्वेश्चन असतात. थ्राईस, ट्वाईस, डबल अशा टाईपमधले क्वेश्चन असतात. सो याला अशा पद्धतीने मॅथमॅटिक्सच्या लँग्वेजने सिम्पल सॉल्व्ह करायचे, कन्सिडर करणे आणि इक्वेशन बनवून जाणे. मॅथमॅटिक्समध्ये इक्वेशन कसे बनवतात हे तुम्हाला माहिती आहे. तर दिलेल्या कंडिशनवरून इक्वेशन बनवायचं, एकाला कन्सिडर करायचं, इक्वेशन बनवायचं, इक्वेशन बनवल्यानंतर व्हॅल्यू पुट अप करत चालायचे. एकाच्या व्हॅल्यू दुसऱ्या इक्वेशनमध्ये पुट करा, त्याच्या दुसऱ्या इक्वेशनमध्ये पुट करा आणि व्हॅल्यू पुट केल्यानंतर तुम्हाला अशी ऑर्डर भेटते, आन्सर बरोबर. ठीक आहे. आय होप सो लक्षात आला असेल तुमच्या आणि इंटरेस्ट गेला असेल. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये न्यू पॉईंट सोबत, पझल चॅप्टरमध्ये नेक्स्ट टाईप सोबत. तोपर्यंत थँक्यू सो मच अँड कीप प्रॅक्टिस.